नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे। नमस्कार। आज आपल्या बरोबर श्री हेमंत बापट आहेत आणि आपण आज तिसरा भाग घेणार आहोत, तारक मंत्र निरूपण। याच्यामध्ये आता एक नवीन गोष्ट अशी केलेली आहे की तुम्ही devmaza.com/तारकमंत्र केला तर सगळे तुम्हाला एपिसोड्स दिसतील। त्याचबरोबर वरती आय बटन वरती तुम्ही क्लिक केलं तर तिकडे तुम्हाला तारक मंत्राची प्लेलिस्ट दिसेल। सगळे तारक मंत्राचे अजूनपर्यंत रेकॉर्ड झालेले एपिसोड्स तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळतील। आता दादांचे 5 एपिसोड्स होणार आहेत। 5च्या 5 तुम्हाला तिकडे जसे पब्लिश होतील तसे तुम्ही तिकडे पाहू शकता। नमस्कार दादा। नमस्कार। आज आपण तिसरा पार्ट कंटिन्यू करू। श्रीराम सर्वांना नमस्कार। माझे गुरु ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना दंडवत घालून मी आजच्या कार्यक्रमाला आणि ह्या निरूपणाला सुरुवात करतो। मी देव माझा ह्या माध्यमाचा चॅनलचा खूप आभारी आहे। हे आभारी आणि त्यांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की सध्याच्या काळामध्ये अध्यात्म ह्या विषयावरती एक चॅनल चालवणं ही सध्याच्या काळात आर्थिकदृष्ट्या खूप अवघड बाब आहे आणि ज्या तऱ्हेने यांचं कार्य आहे ते खरंच कौतुकास्पद आहे। आपण फक्त व्हिडिओ एक 15-20 मिनिटात पाहतो, पण त्याच्यासाठी जी झटपट असते ती यांची खूप मोठी आहे आणि म्हणून मी ह्या चॅनलचे पहिल्यांदा आभार मानतो सर तुमचे आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो। तारक मंत्र मागच्या भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की वराड पांडे महाराज यांनी साधारण 1980 साली हा मंत्र सर्वसाधारण व्यक्तींसाठी जो सहजासहजी साधनेमध्ये जर आपण घेतला तर त्यांनी त्याचे जे गुण आणि त्याचा जो आपल्याला उपयोग होतो सर्वसाधारण जीवन जगताना, तर हा अतिशय खूप म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होणे पण ती सोन्यापेक्षा मौल्यवान असणे असा हा तारक मंत्र आहे की ह्या मंत्रामध्ये मनुष्याच्या भौतिक जीवनातले सर्व प्रश्नांची उत्तरं हा तारक मंत्राचं उच्चारण आणि समजून घेतल्यानंतर मनुष्याला मिळतात। दैले 2 कडवी आपण पाहिली आणि दुसऱ्या कडव्याला की उगाची भीतोसी भय हे पळू दे। आता ह्या कडव्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। मंत्रकार, स्वामी आणि भक्त असे तिघही आत्ता भेटलेले आहेत। मंत्रकार मी एवढ्यासाठी हा शब्द वापरला की प्रत्येक वेळी वराड देशपांडे महाराज हा शब्द मोठा होतो म्हणून मंत्रकार त्याने हा मंत्राला आकार दिला, ते मंत्रकार। तर त्यांनी स्वामींची ओळख करून दिलेली आहे। स्वामी तुमच्या पाशी आता स्थित आहेत, स्थिर नाहीये, स्थित आहेत म्हणजे आता समोर बसलेले आहेत। आणि दुसऱ्या ओवीमध्ये दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी स्वामींचा तुमच्या अंतर आत्म्यात झालेला प्रवेश हा त्या कडव्यातनं दाखवलेला आहे। मनुष्य जीवनाचा असा भाग आहे की जोपर्यंत त्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत ती गोष्ट मान्य करत नाही। आणि इथं जे मंत्रकार आहेत त्यांनी हे स्पष्ट आणि ऐकणाऱ्याला जाणवून दिलेलं आहे की स्वामी ही शक्ती आहे आणि ज्याचा वापर आता करायचा आहे आपल्याला। आणि हा वापर करताना बघा, एखादा विद्यार्थी परीक्षेला जातो आणि परीक्षेला जाताना आईला माहिती असतं की आपला मुलगा हा 80% वरती मार्क मिळवणारा आहे, तरी तो परीक्षेला निघताना आई त्याला सांगतेस की नीट सांभाळून बस, इकडं तिकडं बघू नकोस, पेन्सिलला टोक नीट केलंय ना, तुझा अभ्यास आहे ना, काल आपण घेतलेली सूत्र तुझी पाठ आहेत ना। म्हणजे ह्या तो मुलगा फक्त हो हो आई मला सगळं माहिती आहे एवढ्या विचारांनी तो पटकन बाहेर पडतो आणि ते परीक्षाही देतो। पण आई आपलं काम करत असते। तसं आपण मागच्या वेळेस म्हटलं की स्वामी ही माऊली आहे आणि माऊली ही प्रत्येक क्षणी म्हणजे भक्ताला गरज असो नसो असं नाहीये की मला आता गरज नाहीये तर मग कशाला महाराज पाहिजेत, मी स्वतः एकटा ह्या येणाऱ्या प्रसंगाला नक्कीच निभावून जाऊ शकतो। आणि हे मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारी गोष्ट वास्तविक
चुकीची आहे. स्वामींनी काय सांगितलेलं आहे की करायचं तुलाच आहे, पण ते करताना त्या तत्वाचा विसर होता कामा नये. इथं अजून एक मुख्य गोष्ट स्पष्ट करायची वाटते की ती म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की स्वामी आपण म्हटलं ना की फक्त अक्कलकोटचे स्वामी, तर तसं नाहीये. स्वामी हे तत्व आहे. स्व, अहम आणि मी, म्हणजे मनुष्याच्या देहामधला मीपणा जाऊन स्व तयार होणं, आणि त्या स्व म्हणजे श्वास, आणि त्या श्वासामध्ये हे तत्व आपण अवलंबणं म्हणजे तो स्वामी झाला. मग आपण महाराष्ट्रामध्ये राहतो किंवा अक्कलकोटचे स्वामी म्हणून ते असं प्रचलित आहे, जसं शेगावचे गजानन महाराज, पण ते सुद्धा स्वामी तत्वातच येतात, कारण हे तत्व आहे. आणि मग हे तत्व प्रत्येकाची जशी भक्ती असते की असं काही नाहीये की जो स्वामींचं भक्त आहे म्हणजे जो गजानन महाराजांचा भक्त आहे तर तो वेगळा कॅटेगरीतला आहे, शंकर महाराजांचा भक्त आहे, टेंबे स्वामींचा आहे, तर हे वेगवेगळे. तर तसं काही नाहीये. मुळामध्ये प्रत्येकाचा उद्देश एकच. आपण जसं शाळेमध्ये जातो की 100 शाळा असतील पण 10वीचा पेपर एकच असतो. मग जसे तुम्हाला प्रत्येक शिक्षक शिकवतात, त्यांचं शिक्षण जसं असतं त्या शाळेचं, त्या अनुषंगाने तो विद्यार्थी तयार होतो. म्हणजे त्या शाळेची सगळी तत्व, ते नियम तो ते पाळत असतो. म्हणून मूळ उद्देश काय आहे हा मनुष्याने कायम लक्षात घेणं गरजेचं आहे. नदी मुळा मोठा असो, भीमा असो, नर्मदा असो किंवा गंगा असो, शेवटी ती मिळते कुठं जाऊन, तर त्याच सागराला. आणि मग त्या नदीचं पाणी गोड असो, गरम कुंडातलं असो, कुठलंही असो, पण ज्या क्षणी ती सागरामध्ये मिळते त्या क्षणी तिचं अस्तित्व संपतं आणि त्या सागराशी विलीन होते. अगदी हेच या मंत्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्वामी ह्या तत्वामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. म्हणजे आपली जी बौद्धिकता आहे, बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की सारखं सारखं हेच काय सांगितलं जातं की स्वामी तत्वामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे, हेच करा. म्हणजे ह्या सगळ्या 5 कडव्याचा एक जर अर्थ काढला तर तो एकच आहे की स्वामी तत्वामध्ये विलीन होणं. पण कसं विलीन होणं हा एक, म्हणजे जशी भगवद्गीता आहे की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू माझ्यामध्ये सामाव, म्हणजे सुरुवात पण तिथंच आणि शेवट पण तिथंच, पण मध्ये अख्खी भगवद्गीता आहे. तसं स्वामी तत्व आपण जीवन जगताना वापरायचं तत्व आहे. आणि मग हे तत्व जेव्हा आपल्या रोजच्या जीवनामध्ये, व्यवहारी जीवनामध्ये आपण जगत असतो, तर तेव्हा आपल्या वैचारिकतेच्या अनुसरून आपण प्रत्येक गोष्ट ठरवत असतो. मग इथं त्यांनी मंत्रकारांनी सांगितलंय की उगाची भीतोसी. मनुष्याच्या मनामध्ये भीती खूप असते. आणि कशाची असते, म्हणजे आत्ताच उदाहरण सांगितलं की विद्यार्थी परीक्षेला जातोय तर आईच्या मनात भीती असते, हा जाईल ना, हा लिहिल ना, हा करेल ना. मग त्याच्यासाठी स्वामींची प्रार्थना करायची. आपण परत एकदा सांगतो, स्वामी हे तत्व आहे, हे डोळ्यासमोर कायम ठेवावं. फक्त अक्कलकोटचे स्वामी हे डोळ्यासमोर ठेवू नये. तत्व आहे. तारक मंत्र अगदी निशंक अक्कलकोट स्वामींना डोळ्यासमोर ठेवून म्हटलेला आहे, पण आपण तत्वाची अभ्यास करतोय. तर मग त्याला जशी काळजी आहे त्या आईला असते. आणि तो विद्यार्थी कसा बिनधास्त असतो की त्याला माहिती असतं की मला काय येतंय काय नाही, जेव्हा पेपर आला की ते लिहून मोकळा असतो, पण आईला काळजी असते. तसं इथं मंत्रकार सांगतायत, उगाच भीतोस. आपण म्हणतो ना, काय रे काय म्हणतोय, काही नाही, उगाच आपलं वेळ घालवत बसतोस. हा उगाच शब्द आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्याला कारणच नाहीये. स्वामी तुमच्या देहामध्ये स्थित आहेत. स्वामींच्या तत्वाच्या अनुषंगाने आपण वागत आहोत. पहिला शब्द सांगितलाय, निशंक होय रे मना, म्हणजे मनही निशंक झालेलं आहे. मग एवढं सर्व असताना सगळं आपल्या बरोबर आहे, जवळ आहे, तरी मनुष्य स्वभावाच्या अनुषंगाने तो अनुसरून तो वागत असतो की वितरेपणा, खात्री नाही. ते खात्री येण्यासाठी इथं मग मंत्रकार सांगतात की उगाची भीतोची. उगाच कारणच काही नाहीये, सगळं सरळ व्यवस्थित चालू आहे.
पण मनुष्य जीवन असं आहे की त्याच्याकडे पैसा असो, लखता असो, गाडी असो, बंगला असो, ते जेव्हा आहे तोपर्यंत सुद्धा त्याला अडचण आणि नाहीये तरी सुद्धा अडचण आहे. आणि मग ही एक अस्वस्थता तयार होते. आणि ही अस्वस्थता मग इथं मंत्रकार सांगतात की उगाचे बितोसी भय पडू दे. हे जे भय आहे, कशाचं भय? तर भीतीचं भय आहे. म्हणजे बघा, भीती शब्द वेगळा आहे आणि त्याचं भय हा शब्द वेगळा आहे. मागच्या उदाहरणात सांगितलं होतं की मुलाला जसं लाईट गेले, वीज चमकायला लागल्या की तो वडिलांचा आधार घेतो, तसं मग उगाचे बितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. उगाचे बितोसी भय हे पळू दे असं मंत्रकार म्हणतात का की भय जाऊ दे? पळू दे म्हटलंय, म्हणजे पळवून लावायचंय त्याला. ह्याच्यामध्ये एक कायम गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही मंत्र हा दुधारी असतो. जसा मृत्युंजय मंत्र आहे की जीव वाचवण्यासाठी पण म्हटला जातो आणि श्वास मोकळा होण्यासाठी म्हणजे आत्मा मोकळा होण्यासाठी पण म्हटला जातो. मग इथं त्यांनी शब्द काय वापरलाय? उगाची भीतोसी भय हे पळू दे. आणि जो पळतो ना तो परत येऊ शकतो, म्हणून तिथं पळतो हा शब्द वापरलेला आहे. नाही तर काय वापरलं असतं? उगाची भीतोसी भय हे जाऊ दे असं वापरलं असतं. पण मनुष्याला जीवनामध्ये भीती ही जीवन जगण्यासाठी खूप महत्वाची असते. नाही तर मनुष्य जीवन हे बेभान होऊन जाईल. जसं आपण बघतो की जे व्यसन करतात, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. अगदी मोठं चित्र वगैरे काढलेलं असतं आणि तो माणूस ते सगळं चित्र बघत, ते वाचत अगदी आरामात ती सिगरेट ओढत असतो. पण त्याच्या मनामध्ये कुठं ना कुठेतरी भय असतं, कधीतरी हे मला गाठू शकतं आणि हे माझ्याजवळ येऊ शकतं. मग हा जो शब्द आहे, काय असतं समाजामध्ये वावरताना अहमभावाने जर वावरलं, हा जर शब्द फक्त एक शब्दात बदल केला असता मंत्रकारांनी की उगाचे भीतोसी भय हे जाऊ दे, मग आपण असं म्हणणार ठीक आहे यार, माझी ओळख आहे, माझ्याजवळ स्वामी आहेत, मला काही भीती नाही. माणसामधला अहंकार वाढू शकतो. मग इथं मग त्यांनी मंत्रकारांनी स्वामींची ओळख करून देताना आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे की भय हे पळून जाईल, पण तुझ्या ज्याप्रमाणे आचरण आहे त्याप्रमाणे परत ते येऊ शकतं. कारण पळून गेलेली गोष्ट आपण म्हणतो की अरे हा घरातनं पळून गेला म्हणजे परत येऊ शकतो आशा आहे, पण जो निघूनच गेला तो परत यायची आशा नसते. म्हणून हा चतुराईने वापरलेला शब्द आहे की उगाची भीतोसी भय हे पळू दे आणि वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना की अरे काय रे, कुठल्या तू घरामध्ये तो मुलगा शिवीगाळ करत असतो, एखादा माणसं आपण म्हणतो शिवीगाळ करत असतो, माणसं लगेच म्हणतात अरे हा ना अमुक अमुक यांचा मुलगा. तर तो काय, वडीलच तसे आहेत, ते मुलाकडनं काय अपेक्षा करणार. इथं मंत्रकारांनी स्वामींची ओळख आपल्या देहामध्ये असं आहे ही आठवण करून दिलेली आहे. उगाची बितोसी भय पळू दे, वसे अंतरी. वसे म्हणजे काय? तर वसलेली. वसणं म्हणजे कायमस्वरूपी ज्या ठिकाणी मनुष्य राहतो त्याला त्या ठिकाणी आपण म्हणतो ना जनता वसाहत, अमुक अमुक वसाहत, ती कायमस्वरूपी आहे. नाहीतर आपलं जाणं येणं असेल तर त्याला वसणं म्हणत नाही. म्हणून इथं उगाची बितोसी भय हे पळू दे, मने अंतरी, मनाच्या अंतरात्म्यामध्ये ही मने अंतरी स्वामी शक्ती वसू दे. हा वसलेली आहे. तू जे आचरण करणार आहेस जीवनामध्ये, जीवन जगताना तू ज्याप्रमाणे समाजाला पुढे जाणार आहेस, एखाद्याशी तू व्यवहार करणार आहेस, डील ज्याप्रमाणे करणार आहे, मनुष्याला वागताना ज्याप्रमाणे तुझं जे आचरण असणार आहे हे जेव्हा तू करशील तेव्हा लक्षात ठेव, तुझ्या अंतरात्म्यात स्वामी कायमचे वसलेले आहेत. म्हणजे स्वामी वसलेलेत म्हणून तू कसंही वागायचं नाहीये. त्या क्षणी तुला स्वामींची तत्व जी आहेत ना ती आठवणीत आणायची आहेत आणि त्या अनुषंगाने तुझं आचरण पाहिजे. म्हणून मंत्रकारांनी हा शब्द दिलेला आहे की तू घाबरू नकोस, भिवू नकोस, फक्त
स्वामींनी काय जीवनामध्ये केलं, म्हणजे जे महाराज स्वामी असतील त्यांचं आचरण कसं होतं हे आपल्याला फक्त आठवायचं आहे. मग ह्याच्यासाठी दुसरी आपण एक गोष्ट म्हटलं तर पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो ते मरू नये म्हणून सांगितलं नाहीये, कारण अंतरात्म्यामध्ये विष्णू तत्व स्थित होतं. तसं इथं स्वामी तत्व आपल्या देहामध्ये स्थित आहे. म्हणजे मनुष्याला जो रोज हा तारक मंत्र म्हणतो त्याचं त्यांनी मनुष्यानी आचरण बदलणं सुद्धा गरजेचं आहे. नाही तर अन्यथा फक्त एक टाकण टाकल्यासारखं जर तुम्ही मंत्र म्हटलात तर तो त्या तत्वाचा झालेला अपमान असतो. आपण आई वडिलांना फक्त आधार म्हणून किंवा घरातले मोठे म्हणून समोरच्यांनी नमस्कार करावा म्हणून बरोबर घेऊन जाण्यात त्याचा उपयोग नसतो. त्यांना मान मिळाला पाहिजे आणि मान भौतिकतेतनं नसावा. शेले फेटे दिले म्हणजे मान होत नाही. आपलं आचरण असतं. ह्या आचरणातनं कळतं लोकांना की हा ह्यांचा मुलगा आहे आणि हे वडील. म्हणजे वडिलांच्या नावांनी मुलाला ओळखणं आणि मुलांनी जेव्हा मोठा होतो आचरण करतो आणि तेव्हा सांगतात की ह्याचे वडील ते बरं का. म्हणजे ओळख कशी बदलते बघा. आता मनुष्याच्या ही म्हणजे मुख्यत्व मंत्रकारांनी हे का लिहिलेलं आहे तर जगतामध्ये मनुष्याला सगळ्यात मोठी भीती असते ना ती जन्ममृत्यूची असते. मग त्यांनी पुढची ओवी त्यांनी काय दिलेलं आहे, उगाची बितोसी भये पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. आणि पुढची ओवी आहे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. म्हणजे मनुष्याला बघा थोडासा व्यवसायात लॉस झाला चालेल, नात्यामध्ये थोडंसं अनबन झालं चालेल, पण ज्या क्षणी जीवावर बेततो तर त्या क्षणी मनुष्य घाबरतो. आणि म्हणजे बऱ्याच अशी उदाहरणं आहेत की इतके अहंकारी असतात पण ज्यावेळी जीवावर बेततं. ही करोनाची साथ होती, आपण म्हणतो ही साथ होती, ही खूप वाईट झालं, बरीच जण गेले, पण त्या साथीने मनुष्याला कुठंतरी एक डिसिप्लिन काय असतं, आपण व्यवस्थितपणा कसा असतो, आचरण कसं हवं हे शिकवलं. मग ही साथ आली असताना आपण सगळं अगदी सॅनिटायझर वापरले, मास्क वापरले. मग ह्या गोष्टींचा जर अगोदरच आपण वापर केला असता, जर स्वच्छता ठेवली असती, सर्व गोष्टींचं पालन केलं असतं तर ह्या साथीला कदाचित आपल्याला सामोरं जायला लागलं नसतं. पण इथं जसे मृत्यूंचे प्रमाण यायला लागले, लोकांची अशी गंमत असते बघा, कुठला आजार झाला त्याच्यात मृत्यूचं प्रमाण किती आहे, 1% आहे, अरे मग त्याच्यात मी नाही, बेफिकीर राहतो. पण जसजसं लोकांना कळलं की ऑक्सिजन मिळत नाहीये, आता मृत्यू होत आहेत, अमुक आहे, तसे लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. मी वाळू शब्द एवढ्यासाठी म्हटलं, जमीन मुद्दामून म्हटलं नाही, कारण जमीन ही स्थिरता असते आणि मनुष्य असा आहे दुर्दैवाने की क्षणोक्षणी स्वतःला अस्थिरच समजतो, म्हणून वाळू म्हटलं, कारण वाळूमध्ये पाय स्थिर राहत नाही. आणि मग तेव्हा त्यांना कळलं बघा किती मंत्र झाले, किती यज्ञ झाले, लोक जे देतील ती औषधं वगैरे सगळं घ्यायचे, कशासाठी करायचे, फक्त मरणाच्या भीतीने. मग हा जी गंमत आहे ना, मंत्रकारांनी काय म्हटलंय, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हा खेळ आहे त्यांचा. स्वामी तत्व म्हणजे हा परमात्म्याचा. आता आधीच सांगितलेलं आहे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. अंतरात्म्यात आपल्या परमात्मा मुळात स्थिरच आहे आणि त्याच्यामध्ये हे स्वामी तत्व अजून स्थिर झालेलं आहे. कारण निरोप देणारा कोणाला तरी पाहिजे. आपण कधी म्हणतो की संतांचं काम काय होतं, कारण आपण देवाला ओळखू शकत नाही, ते संत आपल्याला देवाचं दर्शन घडवायचे, म्हणून संतांचं महत्व देवतेंपेक्षा जास्त आहे. स्वामींनी हे सगळे जे दत्तगुरु, दत्त परिवार काय आहे हे स्वामींनी दाखवलं. म्हणून स्वामींचं तत्व का आपण देतो, दत्तगुरूंपेक्षा स्वामींना आपण जर म्हटलं तर गुरुवारी, तर दत्ताच्या मंदिरापेक्षा स्वामींच्या मठात गर्दी जास्त असते. त्याचं कारण असं की आपल्याला जो मार्गदर्शन करतो त्याच्यावरती लोक जास्त विश्वास ठेवतात, पण हा विश्वास अंध नसावा एवढंच आपण ठरवायचं आहे. आता इथं त्यांनी काय सांगितलं, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलेला आहे
हा एक ना एक दिवस हा मृत्यू पावणार आहे. पण इथं त्यांचा शब्द वेगळा आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हा खेळ म्हटलाय त्याला. खेळ हा शब्द एवढ्यासाठी वापरलाय की खेळ हा कधी ना कधीतरी संपतोच आणि त्याला एक ठराविक कालावधी असते बघा. क्रिकेटची मॅच बघतो 7 तासाचा, कबड्डीचा असतो काय 40-45 मिनिटं. म्हणजे ही गणित आखून दिलेलं आहे आणि ह्या गणिताच्या अनुषंगाने फक्त जन्म मृत्यू म्हणून हा इथं शब्द वापरलेला नाही की जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, तर नाही. मनुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये असलेली जी कृती आहे, आता मी हे निरूपण सुरू केलं म्हणजे हा माझा ह्या निरूपणामध्ये एक जन्म झाला आणि जेव्हा हे निरूपण संपेल तेव्हा ते थांबतं, म्हणजे तो विषय थांबला. म्हणजे ह्या तिथं त्याचा मृत्यू म्हणजे काय, तर मृत्यू शव वेगळं आणि मृत्यू वेगळं. मृत्यू म्हणजे तुम्हाला त्या शिवतत्वामध्ये सामील होणं, म्हणजे थांबणं. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. किती लोक मृत्युमुखी पडले म्हणजे त्या शिवतत्वाला त्यांनी स्वतःला स्वाधीन करून टाकलं. काळाने झेप घेतली, काळाने त्याच्यावरती घाव घातला, पण त्या शिवतत्वामध्ये ते विलीन झाले. मग जन्म काय आहे, माझ्या मनामध्ये एक उत्तम विचार आला, जन्म आहे. पण तो विचार करता करता माझ्या मनामध्ये त्याच विचारातनं वाईट विचार उत्पन्न झाला आणि तेव्हा तसं जो शेवटचा मी विचार करीन की आपण असंच करून टाकू, तो मृत्यू झाला. ही जी अवस्था आहे त्याला जन्म मृत्यू म्हटलेलं आहे. मग आपण एखादी गोष्ट रोज क्षणोक्षणी जगत असतो, मंत्रकारांचं नुसतं असं म्हणणं नाही की जन्म आणि मृत्यू. त्याच्यात हे तुम्हाला जीवनामध्ये आचरण कसं करायचं आहे, रोजचं तुम्ही जे काम क्षणोक्षणी जे जगताय ते प्रत्येक, मी सुरुवात केलेलं काम, मी शिजवायला घेतलेलं अन्न, हा म्हणजे जन्म आहे, नवीन उत्पत्ती आहे. जन्म म्हणजे काय, नवीन उत्पत्ती. आणि ती पूर्ण जेव्हा ते कर्म पूर्ण होतं तेव्हा त्याला मृत्यू होतं म्हणतात, म्हणजे ते मोकळं होणं. मृत्यू शब्दाचा अर्थ काय, तो मोकळं होणं. मग आत्मा जर आपण घेतला तर आत्मा मरतो का, तर नाही होत, फक्त देह बदलतो. मग तसं क्षणोक्षणी रामदास स्वामींनी सांगितलं की क्षणात जगायला शिकलं पाहिजे, कारण क्षणातच जन्म आहे, क्षणातच मृत्यू आहे. एखादं लहान बाळ जन्माला येतं, आपण छानपैकी पेढे वगैरे वाटतो, तसं सगळं आनंद कळवला जातो घरी फोन करून की मुलगा झाला, इतक्या पाऊंडाचा झाला. पण असा कधी विचार येतो का की त्या मुलाने आत्ता श्वास घेतलाय, ते टाकलेलं पाऊल जे आहे ते मृत्यूकडे आहे. कारण शेवट कुठं आहे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा जो 4था श्लोक आहे हा मनुष्य जीवनाशी खूप निगडीत आहे की जीवनात आपण कृती जी करतो, जे कर्म करतो, की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे जे सांगितलेलं आहे. कृष्ण सुद्धा हा अंतरात्म्याचा स्वामी कोण आहे, तर कृष्ण आहे, परमात्मा भगवान आहे. एक उदाहरण सांगतो की महाभारतामध्ये जेव्हा युद्ध चालू होतं, कधी कोणी विचार केला की असं कुठलं युद्ध खास निघालं की जिथं श्रीकृष्णाला अर्जुनाला घेऊन जायला लागलं. तो घेऊन गेला आणि अभिमन्यूला ते युद्ध लढायला लागलं आणि त्याला माहिती होतं की चक्रव्यूह भेदायचा कसा, पण त्याला बाहेर यायचं माहित नव्हतं. बघा, खेळ या शब्द, आपण खेळ शब्दाचा अर्थ बघतोय. भगवान श्रीकृष्णाची खेळी अशी होती की अधर्म जर समाजासमोर आणायचा असेल तर अधर्म कृत्य घडणं सुद्धा गरजेचं असतं आणि ते समाजासमोर येणं सुद्धा गरजेचं असतं. सगळ्यांनी मिळून त्या अभिमन्यूला मारलं. आता इथं त्या अभिमन्यूच्या देहामध्ये अंतरात्म्यात श्रीकृष्ण नव्हता का? नक्कीच होता. स्वतःचे वडील ज्या तत्वाशी एकरूप होते तिथे अभिमन्यू एकरूप होता. मग आपण दुसरा नात्याच्या अर्थाने बघू. माझा भाचा म्हणून श्रीकृष्णाचं कर्तव्य नव्हतं का? तो तर सगळीकडे सामावलेला होता. अशी कृतीच नव्हती की त्याच्या विश्वामध्ये घडणारी, ज्याच्या परमिशन शिवाय, परवानगीशिवाय झाडावरचं पान हलत नाही, तर एवढी मोठी घडणारी घटना ही कशी काय घडली? हा खेळ होता. लक्षात घ्या, खेळ शब्दाचा अर्थ खूप महत्वाचा आहे. जीवनामध्ये आपण जो आहे ना, हा खेळ खेळत असतो. भगवंत खेळ खेळतोय,
आणि आपण त्यातले एक सोंगटी आहोत, एक खेळाडू आहोत. आणि जेव्हा तो गेला आता आपण रोजच्या जीवनात बघतो की एखादा तरुण मुलगा जातो, आई भावना विवश होते, मुलगी जाते, दीर्घ आजारीने जातो, आई वडिलांच्या वरती खूप मोठा वाईट प्रसंग असतो की कसं त्याच्यामधनं बाहेर पडणार. सर्व लोक सांगतात त्याप्रमाणे आध्यात्मिक गोष्टी केल्या जातात, तरी हाती काही लागत नाही. उत्तम वैद्यकीय सुद्धा दिलं जातं, तरी हाती लागत नाही. का लागत नाही? तर तेव्हा मंत्रकारांनी सांगितलेली ही ओवी लक्षात येणं आहे की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हा खेळ आहे, हा परमात्मा खेळतोय आणि चांगल्यासाठी खेळतोय, हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या समोर घडलेली घटना ही चुकीची आहे हे आपण क्षणासाठी मानत असतो, किती वाईट झालं, पण त्याचं नंतर कळतं की जे घडलं ते उत्तम घडलं. म्हणून इथं त्यांनी सांगितलं की जसं अभिमन्यूला जशी द्रौपदी श्रीकृष्णाची मांडली की तू माझ्या अंतरात्म्यामध्ये स्थिर होतास, माझ्या मुलाच्या देहात तू स्थिर होतास, तरी एवढे त्याचे तुकडे व्हावे इन द सेन्स की त्याच्यावर एवढे घाव पडावे, तू काय केलंस. आणि मग फक्त श्रीकृष्ण तिच्याकडे जेव्हा बघून हसतो तेव्हा तिला कळतं की हे याची उपाययोजना आहे, ही त्या ब्रह्मांडाची, या कर्माची उपाययोजना आहे. आणि त्या क्षणी ती क्षमा मागते की नाही, आई म्हणून जे होते ते मी बोलले, पण भक्त म्हणून मला कुठलीही तक्रार नाही. नीट लक्षात घ्या, स्वामी तत्व जेव्हा आपण अवलंबतो, स्वामींचं करतो, तेव्हा अपेक्षा ठेवू नका की त्यांनी आपल्यासाठी अमुक करायला पाहिजे, स्वामींनी माझ्यासाठी केलंच पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे, माझं घरी जे कोण आजारी आहे ते नीट झालंच पाहिजे. तर तसं नाहीये. आपल्याला जग चालवायचं म्हणजे तुम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टींचा त्या क्षणी विचार करायला लागतो. आणि मंत्रकारांनी इथं सांगितलंय की वास्तवात जगा. एखादं हॉस्पिटल जेव्हा नवीन बांधतात, त्या हॉस्पिटलच्या बाकीच्या, जसं आपण म्हणतो ना की रिसेप्शन पण बांधलं जातं, एक छोटं मंदिर बांधलं जातं, त्याच वेळी त्या हॉस्पिटलमध्ये शवागार पण बांधलं जातं. आपण असं कोणाला म्हणतो की आपण हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, त्या शवागाराचं उद्घाटन कोण करणार? हा कर्माचा आणि हा त्या परमात्म्याचा खेळ आहे. जिथं उत्पत्ती आहे तिथंच लय आहे. आणि आपण हे सगळे सवंगडी आहोत. कितीही उत्तम विमानातनं प्रवास केला तरी निघाच्या ठिकाणापासून जेव्हा आपण निघतो, कुठल्या का कालावधीनी आपण दुसऱ्या ठिकाणी पोचतो आणि आपल्याला तिथनं पाय उतार व्हायला लागतं. हा एक जीवनाचा नियम आहे. आणि हे जे जीवन जगतोय, मंत्रकार सांगतायत हे जीवन तुला अशा पद्धतीनेच जगायचं. आज ना उद्या तुझ्या जीवनामध्ये असे चांगले, दुःखाचे आणि सुखाचे प्रसंग येणार आहेत आणि ह्याच्यासाठी तू तयार राहा, कारण तुझ्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी करणार आहे. बघा, म्हणजे कित्येक तुम्ही जर जाऊन बघितलं तर आपण ज्या देह वाचवण्यासाठी जगत असतो, जिथं आपण प्रार्थना करत असतो की मला काही होऊ नये, माझं जीवन उत्तम व्हावं, मला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं, असं म्हणून काही ठिकाणी बरेच जण साधना करत असतात. आणि गंमत आहे म्हणजे त्यांना ते फलद्रूप मिळतं. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तो माणूस उलटी विनंती त्या देवाला करत असतो की आता सहन होत नाही. ज्या हातातल्या बांगडीसाठी मी सुनेशी भांडले, तिच्याकडनं काढून घेतलं, तिची काही चूक नसताना ती भांडून घेऊन मी हातात घातलेली बांगडी हे भगवंता आज काढून घे, कारण त्याचं वजन सुद्धा माझ्या या देहाला सहन होत नाहीये. हे वास्तव आहे. आणि हा खेळ आहे, मनुष्य जीवनाचा हा खेळ आहे. हा प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. आपण जेव्हा तारक मंत्र म्हणायला बसतो, हा मंत्र, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असतो की आपण कुठल्या अवस्थेतनं चाललेलो आहोत आणि ह्या अवस्थेमध्ये भगवंतांनी आपल्याला उत्तमात उत्तम कसं दिलेलं आहे. आपण कायम म्हणत असतो की नाही, त्यांनी माझ्यावरती अत्याचारच केला. अत्याचार हा शब्दच वापरतो. छोट्या छोट्या गोष्टीतनं तो त्याच्यामध्ये त्रास देत असतो.
पण कधीही लक्षात ठेवा की भगवंत कधीही त्याचं गणित चुकत नाही आणि तो खेळच खेळत असतो. त्या खेळामध्ये दोन बाजू असतात. एका ठिकाणी स्वामी आपल्या बाजूनी लढत असतात आणि दुसऱ्या बाजूने प्रतिपक्ष असतो, त्याच्याबरोबर सुद्धा स्वामी असतात. आपल्याकडेच एकटे आहेत का? भगवंत काय आपण भगवंताची रॉयल्टी घेतलेली, या तत्वाची रॉयल्टी घेतलेली आहे? नाही. स्वामींना सगळेच सारखे आहेत, सगळेच बरोबर आहेत. फक्त हिशोब तुमच्या कर्माच्या अनुषंगाने होणार आहे की तुमचं कर्म काय आहे, समाजापोटी तुम्ही काय करताय. नुसतं माझ्या खिशातनं काढून दिलं म्हणजे ते तुमचं कर्म होत नाही. त्याच्या पाठीमुळे तुमचा भाव काय आहे हे खूप गरजेचं आहे. परत एकदा आपण म्हटलं तसं मागचं की सावरकरांना त्रास का नाही झाला. सावरकरांनी अगोदरच हे, जसं सावरकर काही देवभक्त नव्हते का, ते साधना करत नव्हते, उत्तम साधना करायचे. पण साधना करताना जसे ही ओळ आहे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबर तू असे बाळ त्यांचा, हे सावरकर जगले. त्यांनी आपल्या देहाला सांगितलं की अरे तुला स्वातंत्र्य, आता जर तुला लढायचं आहे तर तुला हे त्रास सहन करायला लागणार. त्यांनी स्वतःच्या देहालाच सांगितलं, उद्या तुला इंग्रजांचे फटके खायला लागले, उद्या तुला बंदुकीतनं गोळ्या खायला लागल्या, तरी तू हसत खायचेस त्या, कारण तू ते स्वीकारलंयस. ही ज्योत जेव्हा आपण स्वीकारली, मग आपण सावरकरांना अंदमानामध्ये ठेवलं, कोलू फिरवायला लागला, त्याच्यामध्ये अशा ठिकाणी मोठी शिक्षा दिली, त्याच्यामध्ये सावरकरांना महाकाव्य सुचलं. म्हणजे विचार करा, हे सहज साध्या गोष्टी आहेत का? मग देहामध्ये आपल्याला जेव्हा आपण या तत्वाच्या अनुषंगाने जेव्हा तारक मंत्र म्हणतो, तर नुसतं म्हणू नका. ते म्हणताना स्वामींचं माझ्याकडनं सुद्धा काय अपेक्षा आहेत त्या तत्वाच्या, हे मनुष्याला कळणं गरजेचं आहे की मी माझं आचरण कसं ठेवायला पाहिजे. नुसतं आचरण म्हणजे चांगले कपडे घातले, शांत बोललं, गोडगोड बोललं तर नाही. अंतरात्म्याशी तुम्ही किती स्वच्छ राहता हे कळणं गरजेचं आहे. आज आपण रस्त्यात न जाताना एखादा चक्कर येऊन पडला तर म्हणतो हा माझ्या ओळखीचा नाहीये, आपल्याला कशाला थांबायचंय. पण उद्या ही घटना तुमच्या बाबतीत होऊ शकते. अगदी ब्लड बँकेमध्ये गेलात तर मी कशाला रक्त द्यायला जाऊ, आम्ही सगळे निरोगी आहोत. उद्या तुमच्याही जीवनामध्ये ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि तुम्हाला रक्ताची गरज पडू शकते. आज तारक मंत्र ऐकताना हे उदाहरण सांगायचे कारण असं की हा खेळ आहे. हा भगवंतानी मांडलेला, ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरचं प्रत्येक जीव हा खेळ आहे. हा खेळ खेळत असतो. बघा गंमत, आपण त्या टीव्हीवरती ह्याची नॅशनल जिओग्राफी बघत असतो. तो फोटो जो शूट करत असतो, तो फोटो शूट करतो की एखाद्या एक हरणाचा बछडा चरत असतो आणि वाघ घेऊन पटकन त्याला कसा खातो. असं त्या मनामध्ये येत नाही का त्याच्या, की आपण ह्या वाघ येताना बघतोय तर त्या हरणाच्या बछड्याला वाचवायला पाहिजे, हे त्याच्या मनामध्ये येत नाही. ते त्याचं शूट करतो आणि ते समाजापुढे मांडतो की कसं शिकार करतात ते बघा आणि त्याच्यावरती पैसे कमवतो. भगवंताला हे नकोय, कारण भगवंत हा निसर्गाच्या नियमाने चालणार आहे. जगतामध्ये ह्या गोष्टी घडतच असतात, पण त्या घडत असताना तुम्ही त्याचं चित्रीकरण करणं मनामध्ये, ते बाहेरचा भाग आहे. पण मनामध्ये चित्रीकरण जेव्हा करताना, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीशी जबाबदार असता. एखाद्या गोष्टीमध्ये आपण काम करताना दुसरा जर एखादा चुकीचा वागला असेल आणि तुम्हाला जर माहीत असेल आणि तुम्ही जर बोलत नसाल तर हे चूक आहे. हे ह्या तत्वामध्ये ह्या मंत्रकारांनी दिलेलं आहे की देहामध्ये वसलेली जी शक्ती आहे, ही शक्ती तू असं समजू नकोस की आई म्हटल्यानंतर फक्त प्रेमाने करणार आहे. बघा एक मंत्राचा हा ओवीचा अर्थ सुरू करताना डोळ्यासमोर आणा. उगाची भीतोसी भय हे पळू दे. बाळा उगाच कशाला भीतोस, भय हे पळू दे. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. अरे तुझ्या अंगामध्ये स्वामींची शक्ती बसलेली आहे, असं काय करतोस. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. बघा आईची गंमतच असते, आधी प्रेमाने कुरवाळते आणि मग नंतर सांगते तुला अमुक करायचंय बरं का, हे तुला समजून घ्यायचंय बरं का. त्याच्यात नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, आपल्यापासून वेगळं करते. तू त्यांचा बाळ आहेस,
हे विसरू नकोस. आणि मग आपण ज्या संस्कारित मनाने स्वामींचे जे संस्कार आहेत, स्वामींनी जे, मग ह्याच्यासाठी तुम्ही जसं तारक मंत्र म्हणता, मग तसं स्वामींचं जीवन तुम्हाला बघणं गरजेचं आहे, जीवन अभ्यास करणं गरजेचं आहे. नुसतं तारक मंत्र म्हटला की झालं तर तसं नाही. मग स्वामींचं जीवन काय होतं, स्वामींच्या जीवनामध्ये किती घटना घडल्या, स्वामींच्या बरोबर असलेल्या व्यक्ती सुद्धा काही वेळा स्वामींच्या विरुद्ध वागायच्या, पण त्यांना स्वामींनी का बरोबर ठेवलं आणि त्यांच्यामध्ये नंतर काय बदल झाले ह्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे, गरजेचं आहे. म्हणून सोपच्या सोपामध्ये तुम्हाला हे तारक मंत्र त्यांनी मंत्रकारात दिलेलं आहे की उगाची बितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. हे एकदा तू झालंच, तुझ्या वसलं ना की तू सगळा तुझा तू बदल होणार आहे. वेगळं तुला तुझ्यावरती संस्कार करायची गरज नाहीये, कारण तुझं आचरण त्या अनुषंगानेच राहणार आहे ज्याच्यामध्ये स्वामी तत्व पूर्णपणे भिनलेलं आहे. आणि मग जो भिनतो, एखादा आपण नाटक बघत असतो, नाटकामध्ये बघा रामाची भूमिका करणारा, भले आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की अमुक अमुक काही, ते कलाकार सुद्धा शेवटी तो कलाकार आहे. काही क्षणासाठी ती भूमिका करत असतो, ती काही क्षणासाठी भूमिका जगत असतो. पण ती भूमिका जगताना कदाचित खाजगी आयुष्यामध्ये जरी त्याला वाईट सवय असेल तरी ती भूमिका जगताना तो त्या भूमिकेवर जेव्हा शिरतो तेव्हा स्वतःतलं अस्तित्व विसरतो आणि ती भूमिका तो वठवतो, तेव्हा ती प्रेक्षकांच्या बरोबर मनामध्ये रोचते. म्हणजे एवढं जर आपण चित्रपट किंवा टीव्ही बघून करत असो तर इथं मंत्रकार सांगतायत हे जे वसलेलं आहे ना, अंतरात्मा बघ. मंत्र म्हणतोयस ना, पहिलं मन शांत कर, डोळे मीट. आधी स्वतःच्या दिवसामधलं माझं आजचं आचरण कसं होतं. आपण स्वयं अभ्यास कधीच करत नाही. आरसा फक्त केस नीट करायला, कुंकू पावडर लावायला एवढ्यासाठीच असतो. पण आरसा समोर जर तुम्ही जाऊन उभं राहिलात आणि जर स्वतःला प्रश्न विचारलात माझं वागणं कसं आहे, तर आरसा खरं उत्तर देतो, म्हणजे तुमचंच तुम्हाला खरं उत्तर मिळतं. मग तिथं आरशासमोर जाऊन उभं राहा. बऱ्याच जण असतं, हो का आम्हाला कळणार कसं, आम्हाला अनुभूतीच काय, आम्हाला कळतच नाही. काडेपेटीत असते, काडेपेटीमध्ये अग्नी असतो, कुठं असतो. जेव्हा ते घर्षण होतं, ती काडी त्या पृष्ठभागावर जेव्हा घासली जाते तेव्हा अग्नी प्रगट होतो. तसं तुम्ही तुमच्या अंतरात्म्यानी जेव्हा स्वामींना स्वीकारलेलं आहे, ते वसलेले आहेत, तुमच्या आचरणाच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही ते घर्षण होणार आहे तेव्हा तुमच्या वागण्यातनं ते स्वामी तत्व समोरच्यांना अग्नी स्वरूपात दिसणार आहे की बाबा खरंच हा तारक मंत्राचा फरक पडला बरं का. इतर म्हणतात काय काय पडला, तर हा पडला. स्वामींची ओळख झाली, स्व अहमनीची ओळख झाली. आणि मग त्यांनी पुढचा जे कडवं दिलेलं आहे, जे शेवटचं कडवं आपण म्हणता येईल, 5 कडवी आहेत, पण चौथं कडवं हे तुमच्या जीवन जगायचं कसं याचं कडवं आहे. एखाद्या तीर्थक्षेत्री आपण दर्शनाला जाणं, तीर्थ भगवंताची ओळख करून घेणं, बाहेरचे बोर्ड वाचणं, तुम्हाला काय कपडे घालायचे, कुठल्या विचारांनी आत जायचं, हे बाहेर सगळं लिहिलेलं असतं. मग ते दिलेलं आहे पहिल्या कडव्यामध्ये. मग दुसऱ्या कडव्यामध्ये आत जाणं, मग आपण बघतो कासव आहे, मग ते कासव बघा किती वेळा असं होतं की ते कासवावर पाय पडता पडता आपलंच वाचतो आणि आपण एकदम बाजूला घेतो. आणि ते कासवाचं जे तोंड असतं ते असं असतं वरती. आपण कधी विचार करतो की कशासाठी केलंय, नाही. तुमचे जे रिपू आहेत हे आत घ्या आणि फक्त त्या परमात्म्याला बघा. पण किती ओळख करून ठेवलेली आहे बघा परमात्म्याने स्वतःला माझ्यापर्यंत येण्यासाठी. कसा क्लीन, आपण जसं म्हणतो ना की माझ्याकडे येईपर्यंत कसा स्वच्छ पाहिजे, तर जाऊन घंटेच्या खाली उभा राहतो. अशी घंटा जेव्हा वाजवता तेव्हा तुमच्या त्या सहस्त्रार चक्रामधनं ती कंपन सगळी जातात आणि देहामध्ये असलेलं सगळी घाण पडून जाते. वसे अंतरी स्वामी शक्ती कळते. कोणाच्या समोर उभा राहिला आहेस हे तिथं कळलं पाहिजे. आणि जेव्हा तो पूर्ण देहामधनं ती कंपन पडून जातात तेव्हा तुम्ही त्या भगवंताच्या चरणापाशी जाता. पादुका बघा,
आतमध्ये नाही बाहेर ठेवतात. आणि त्या पादुकांवरती आपण आपले माथा ठेवतो. जर बघितलात तर तुमचे 2 डोळे तिथं त्या पादुकांवर ठेवले जातात. इथे एक आत्ता उदाहरण आठवलं म्हणून छानपैकी सांगतो की कशी स्वामी शक्ती आपल्याला ओळखायची आहे. आपण म्हणतो की उन्हाळा चालू झालाय, आता उन्हाळा आहे, बऱ्याच जणांना डोळे येतात. मग एखादा म्हणतो काय रे काय झालं? अरे काही नाही, जरा सध्या दिसत नाही. म्हणतो का? काही नाही, अरे डोळे आलेत. हो का? तो म्हटलं बरं, जरा मग आराम कर. बघा, डोळे आले म्हणून दिसत नाही. आणि मग तो परत 5-10 दिवसांनी भेटतो. काय रे बरं आहे का आता? हो, डोळे गेले, आता मला चांगलं दिसतं. विरुद्ध भास कसा असतो बघा. हा मनुष्याच्या जीवनातला हा रोजचा घटक आहे. डोळे आले तर दिसणं बंद झालं, आणि डोळे गेले तेव्हा दिसायला लागलं. स्वामी तत्व असंच आहे. स्वामी तत्व जेव्हा तुम्ही ते घेतलं आतमध्ये, तेव्हा तुम्हाला इतर जग दिसणंच बंद झालं. आणि मग स्वामींना थोडं वेगळं केलं तेव्हा तुमचं स्वतःचं अस्तित्व उत्पन्न झालं आणि तुम्ही बघायला लागलाय. लक्षात घ्या, समाजाकडे बघताना तुमचं स्वामी तुमच्या बाजूला उभे राहतात. आता मी याच्यात आहे, हा कसा वागतोय मला पण बघितलं पाहिजे ना. का उगाच मी ह्याच्यामध्ये ह्याच्या हृदयात थांबायचं का परत अजून दुसऱ्याच्या हृदयात जायचं? त्यांना सुद्धा अधिकार आहे. म्हणून ते आपलं आचरण पाहतात, आणि हे आचरण पाहण्यासाठी त्यांना परीक्षा घ्यायला लागते. सगळं शिकलंय, सगळं झालेलं आहे, कसं वागावं, कसं जीवनात पाहिजे, दुःख म्हणजे काय, सुख म्हणजे काय सांगतात ते. सांग बरं, कुठल्या डोळ्यातनं सुखाश्रू येतात आणि कुठल्या डोळ्यातनं दुःखाश्रू येतात? मनुष्य सांगू शकत नाही. भावना सांगू शकतात फक्त. या क्षणी आलेले अश्रू हे सुखाचे होते आणि ह्या क्षणी आलेले अश्रू दुःखाचे होते. ही जी ओळख आहे ही फक्त स्वामी तत्वामुळे होणार आहे. का होणार आहे? तर तुमच्या देहामधली वैचारिकता बदलाचं काम हे तत्व करतं. मनुष्य विचार करतच नाही. शरीर म्हणजे फक्त घ्यायचं आणि आपण दुसऱ्याला द्यायचं, हे फक्त देवाणघेवाणामध्ये आपण अडकलेलो आहे. मुळामध्ये एक असं माझे गुरु कायम म्हणायचे की मनुष्याने कायम विचार करावा. अध्यात्मात राहणं म्हणजे काय आणि अध्यात्म जगणं म्हणजे काय. तुम्ही जी कृती करता त्या कृती करताना सरळ व्यवस्थित कृती जी केली जाते ना, म्हणजे अध्यात्म जगणं आहे. दुपारी सुद्धा आपण जातो ना, मठ बंद असतो ना, मग आपण म्हणतो नाही ठीक आहे मठ बंद आहे, आपण पटकन बाहेरनं दर्शन घेऊ. अरे तुम्ही स्वामींसाठी करतच नाही. एकदा मंडईत जा, प्रसाद घेऊन जा. तुम्ही गेलात ना आणि तुम्ही उभा राहिलात ना की ते गुरुजी सांगतात थांबा जरा, तुम्ही हा तुमचा डबा आहे ना, ठीक आहे राहू दे, मी देतो, तुम्ही कडेला उभे राहा. ते आपल्या समोर डबा घेतात आणि बाहेर जे मंदिराच्या बाहेर जे भिकारी उभे राहिलेले असतात ना, तर त्यांना पहिल्यांदा तो प्रसाद देतात. लक्षात घ्या, कृती. कोणाला पहिलं काय द्यायचं हे ते तत्व ठरवतं, आपण ठरवू शकत नाही. आपण कोणी नाही हे आपण ओळखून घेतलं नाही तर आपलं वागणं व्यवस्थित होणार नाही किंवा आपण त्या मार्गावर नीट चालू शकणार नाही. ते आतमध्ये जेव्हा समर्पित केलं ना, तेव्हा तुमचा हक्क संपला. तो तिथं त्यांच्या हद्दीत आलं. ते म्हणतात थांब जरा, जे मुख्य उपाशी आहेत ना ते बाहेर आहेत, त्यांना मी आधी देतो आणि मग तुझ्यासाठी आत परत येतो. तू माझ्यासाठी आणलेस ना, मग अपेक्षा करून उभा कशाला राहिला, जा चालू लाग, तुझं काम झालं. आपण ऐकतो नाही. उपयोग काय? म्हणून तारक मंत्राला हा एवढ्या 5 कडव्यांमध्ये सांगायचं कारण असं आहे की आपली वागणूक बदलली पाहिजे. अपेक्षा रहित जीवन जगणारं आपल्याला खूप गरजेचं आहे. दिलं त्याच्यामध्ये, अहो आमचं फुल व्हा, अहो हे घ्या, ते सुकलेलं आहे बघा, ते काढा, हे आमचं व्हा. तुम्ही कोण ठरवणार? ते ठरवणार. स्वामींना काय पाहिजे ना ते ठरवणार. तुम्ही जेव्हा म्हणता ना की माझं फुल व्हा, ते का ते वाळलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही त्या तत्वाला तुमच्यापासून वेगळं केलेलं आहे. कारण ही गोष्ट येताच कामा नये मनामध्ये की माझं चांगलं आहे आणि ते समोरच्याचं वाईट आहे. म्हणून हा खेळ जो आहे ना, हा खेळ लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कारण जन्म आणि मृत्यू हे फक्त आणि फक्त
हे त्या स्वामींच्या हातात आहे. आणि परत लक्षात सांगतो, जन्म म्हणजे मनुष्याचा जन्म आणि मृत्यू म्हणजे आयुष्य मरण, तर असं नाहीये. जीवनात घडणारी प्रत्येक कृती हा एक जन्म आहे आणि ती उत्तम प्रकारे तुम्ही निभावून त्यातनं मोकळं होणं म्हणजे उत्तम मृत्यू आहे. आज इथं थांबतो. श्रीराम. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.